नमस्कार. महा MTVमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद आहेत. आजचा आपला विषय हा आपला सर्वात मोठा स्पर्धक, शत्रू किंवा शत्रू राष्ट्र शेजारी चीन हा आहे. चीनमध्ये गेले काही दिवस फारच मोठी हालचाल पाहायला मिळते आहे आणि असं वाटतं आहे की चीनचा जो हुकुमशहा राज्यकर्ता आहे शी जिनपिंग, तो आता जरी त्याला त्याच्या सरकारने निवडून दिलेलं असलं तरी तो आता घाबरलेला आहे. कारण चीनमध्ये अनेक गोष्टी शी जिनपिंगला वाटतंय तशा चालत नाही आहेत. अनेक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्सबद्दल आपण थोडंसं बोलूया. आणि तो घाबरलेले आहेत चीनचे राज्यकर्ते हे आपल्याला कसं दिसून येतं त्याबद्दलही आपल्याशी मला बोलायचं आहे. एक म्हणजे चीनची अर्थव्यवस्था सध्या खूप त्रासात आहे. मागेच मी याच्यावरती बरेचदा व्हिडिओज पण केलेले आहेत. एव्हरग्रँडेसारखी जी कंपनी होती त्यांची रिअल इस्टेट कंपनी, तिने $300 अब्ज कर्ज बुडवलं. $300 अब्ज ही फार मोठी रक्कम असते. अगदी चीनसारख्या जगातल्या नंबर 2च्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा $300 अब्ज पचवणं हे सोपं नसतं. आणि ते कर्ज बुडवल्यामुळे सगळाच त्यांचा गोंधळ झाला. कारण कर्ज बुडवलं त्याच्यामुळे सामान्य जनांनी जी त्याच्यात गुंतवणूक केली होती घराकरता त्यांना घरं मिळत नाही आहेत. त्यामुळे प्रचंड असंतोष सगळ्या चीनच्या मध्यम वर्गात मुख्यत्वे करून पसरलेला आहे. कारण त्यांच्या घराचं स्वप्नच भंग पावलेलं आहे आणि इतक्यात काही ते दुरुस्त होईल अशी कुठलीही त्याची आपल्याला चिन्ह दिसत नाही आहेत. चीननी अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रांना भरमसाठ परदेशी कर्ज दिली. परदेशी कर्ज म्हणजे परकीय चलनातली, डॉलर चलनातली कर्ज दिली आणि त्या राष्ट्रांवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचं उदाहरण आपल्यासमोरच आहे. संबंध सीपेक त्यांनी जवळजवळ $56 अब्ज किंवा $60 अब्ज पैसे सीपेकमध्ये ओतलेले आहेत. परंतु सीपेक अजून सुरूच होत नाही. कारण त्या ओतलेल्या पैशांपैकी 80% पैसे पाकिस्तानचे राज्यकर्ते खाऊन ढेकर देऊन पसार झाले. त्यातले बरेचसे पळूनही गेलेले आहेत आणि काम तर होतच नाही आहे. आणि बलुचिस्तानमधले जे क्रांतिकारक आहेत ज्यांना हा मुळात सीपेक प्रोजेक्टच नको आहे, त्यांनी अतिशय वेगाने बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया सुरू केल्या आहेत. आत्ताच 3 दिवसापूर्वी बलुचिस्तानमधलं जे या प्रोजेक्टचं दुसरं टोक ग्वादर बंदर आहे त्या बंदरावरती बॉम्बस्फोट आणि बंदुकांनी अटॅक झालेला आहे. आणि त्या अटॅकमध्ये असं नक्की सांगत नाही आहेत पण पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी पोलीस तर मेलेच आहेत. 2 दहशतवादीसुद्धा मेलेले आहेत. दहशतवादी म्हणजे त्यांना वाटतात. बलूच लिबरेशन आर्मी म्हणून बलुचिस्तानची जी स्वातंत्र्याकांक्षी संस्था आहे त्यांचे 2 स्वातंत्र्यवीरसुद्धा याच्यात मेलेले आहेत. परंतु त्याच्यात चिनी लोकं मेलेत की नाही याबद्दल अजून कोणी नीट सांगत नाही. कारण तिथे बरेच चिनी इंजिनियर कामाला होते आणि त्यांची सुरक्षा पाकिस्तान सरकारला करता येत नाही आहे म्हणून चीननी स्वतःचं पोलीस दलसुद्धा तिथे आणून ठेवलेलं आहे. तर तिथे पंचायत झालेली आहे. त्या पैशातला एक नया पैसा पाकिस्तान परत करण्याची कधीही शक्यता नाही. असेच इतर देशांनाही कर्ज दिलेली आहेत आणि सगळ्या देशांनी हात वर केलेले आहेत की आम्हाला हे कर्ज परत करता येत नाही. त्यामुळे तिकडून चीन गोंधळामध्ये पसरलेला आहे. आता अमेरिकेने सुद्धा चीनविरुद्ध अतिशय कडक धोरण स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत आता निवडणुका आलेल्या आहेत. त्या निवडणुकांकरता बायडेन सध्याचे राष्ट्रपती जे उभे आहेत पुन्हा 82 वर्षाचा तरुण तो पुन्हा राष्ट्रपतीपदाकरता उभा राहणार आहे. त्याच्याविरुद्ध 76 वर्षाचे दुसरे तरुण ट्रम्प हे उभं राहतील अशी आता जवळजवळ निश्चिती झालेली आहे. परंतु बायडनना आता काहीतरी दाखवायला लागेल. कारण बायडनच्या नशिबी त्यांनी जे अफगाणिस्तानातनं पळ काढला त्याची संबंध हिस्ट्री आहे आणि ती बदलायकरता त्याला दाखवायला लागेल की चीनच्या विरुद्ध तरी तो काहीतरी टफ मेजर्स घेतो आहे, काहीतरी कडक पावलं उचलतो आहे. ती कडक पावलं चीनला त्रासात पडतील. त्यातलं एक पाऊल म्हणजे चीनला हाय टेक्नॉलॉजी चिप्सचा पुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे चीनची जी हुआवेई कंपनी आहे त्यांनी जो पुढचा त्यांचा iPhone 15च्या इक्विव्हॅलंट फोन काढला होता तो पूर्ण गाळात गेला. कारण तो फोन चांगला चालतच नाही. कारण त्यांना चिप्स मिळत नाही आहेत. तेव्हा चीनच्या एकूणच व्यापार धोरणावरती अमेरिकेने कडक ताशेरे जोडलेत आणि आपल्या आपल्या पॉलिसीज अशा बदलल्या आहेत की चीनला अमेरिकेला एक्सपोर्ट करतात. बरं, चीनचे लोक जगतात अमेरिकेला एक्सपोर्ट करूनच जगतात. दुसरीकडे कोण त्यांचं वस्तू एवढ्या किंमत देऊन देतं? डॉलर त्यांना अमेरिकेतनंच मिळतात. त्यामुळे तो एक प्रश्न शी जिनपिंग पुढे आलेला आहे. या सगळ्या प्रश्नांनंतर चीनी जनता आता लोकशाहीकडे बघायला लागली की काय अशी काही चिन्ह चीनमध्ये दिसायला लागलेली आहेत. अर्थात चीनची हुकुमशाही इतकी कडक आहे की अशा प्रकारची चिन्ह फार जास्ती जर दिसायला लागली तर चीनी राज्यकर्ते दडपशाहीचा वरवंटा आणतील. आपल्या इथे जसं 75 साली काँग्रेसनी इमर्जन्सी आणली होती की नाही तसा प्रकार चीनमध्ये नेहमीच चालू असतो. त्यामुळे लोकशाहीवादी प्रकार काही चीनमध्ये
फारसा करता येणार नाही, परंतु हे होतं हे नक्की. तेव्हा ही चिन्ह दिसत आहेत, त्या चिन्हांना अनुसरून शी जिनपिंग काय करतोय तिकडेही आपल्याला बघायला पाहिजे. ही चीन घाबरलेला आहे ह्याची कारणं मी आपल्याला सांगितली. आता शी जिनपिंग काय करतोय, तर पहिली गोष्ट त्यांनी केली की 9 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अरुणाचलमध्ये जाऊन सेलाचा जो बोगदा आहे, ज्याला सेला टनेल म्हटलं गेलं आहे, जगातला सर्वात लांब सर्वात उंचीवर केलेला बोगदा. लक्षात ठेवा 30,000 फुटांवरती तो बोगदा केलेला आहे. 30,000 फुटावर साधा श्वास घेणंसुद्धा मुश्किल होऊन बसतं. तिथे त्यांनी जगातला सर्वात लांब जवळजवळ 1.5 ते 2.25 किलोमीटर लांब असे ट्विन बोगदे केले, 2 बोगदे केलेत. हे कशाकरता केलेत की गुवाहाटीपासनं तावांगपर्यंत, तावांगला आपली हद्द आहे, लाईन ऑफ कंट्रोल जी आहे चीनशी लढायची ती तावांगला आहे. तावांगला तिबेटी बुद्धी धर्माचं ल्हासानंतरचं सर्वात मोठी मोनेस्ट्री तावांगमध्ये आहे. तेव्हा तावांग हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. तर त्या तावांगपर्यंत ऑल वेदर ट्रॅफिक जाता येईल. म्हणजे बर्फ पडला, वादळं झालं तरीसुद्धा या बोगद्याच्याद्वारे सेलाचा पहाड, सेला म्हणजे खिंड आहे त्या पहाडमध्ये, ती खिंड ओलांडून आपल्याला जाता येईल अशा तऱ्हेचा तो बोगदा. आणि 19 साली तो बोगदा करायला सुरुवात केली आणि तो आता पूर्ण पण झालेला आहे, लोकार्पण त्याचं झालेलं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचलमध्ये जाऊन या बोगद्याचं उद्घाटन केलं. याला चीनच्या राज्यकर्त्यांनी प्रचंड आक्षेप घेतलेला आहे, कारण त्यांच्या मते हा जो भाग आहे अरुणाचल हा मुळी चीनचाच भाग आहे. ते म्हणतात की तिबेटला ते शिझेंग म्हणतात, नवीन तिबेटचं नाव त्यांनी शिझेंग ठेवलं आहे. तर शिझेंगचा दक्षिण भाग हा आमचाच भाग आहे असं ते म्हणतात. ते काय वाटेल ते म्हणतात, त्यांना सगळं जगच त्यांचं वाटत असतं. मी मागे एकदा आपल्याला सांगितलं की व्लादिवोस्तोकसुद्धा त्यांना स्वतःलाच पाहिजे, रशियाचं बंदर. परंतु आपण तर ठामपणे नकारच दिला की आम्ही आमच्या घरात काय करावं हे सांगणारे तुम्ही कोण. अरुणाचलला आमचा भाग आहे, आमच्या भागात आमचे पंतप्रधान जातात. अर्थात आमचे विरोधी पक्ष राहुल गांधी मात्र अरुणाचलमधून जात नाहीत बरं का. त्यांची न्याय यात्रा बरोबर अरुणाचलच्या दक्षिणेकडनं आली, अरुणाचलमध्ये गेले नाहीत. कारण चीनला वाईट वाटलं तर काय, कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टी आणि चीनचं तर मुळी सख्यच आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस पार्टीने एक सिक्रेट काहीतरी करार केलेला आहे ऑलिम्पिकच्या वेळेला. राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री, त्यांची भगिनी, त्यांचे मेहुणे, सगळी जनता तिथे गेलेली होती आणि करारांवर सह्या केलेल्या आहेत. काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी सांगत नाही आहेत बरं का करारात काय लिहिलं ते. परंतु त्या करारात बहुतेक एक कलम असावं की अरुणाचल हे मुळी चीनचंच आहे, त्यामुळे न्याययात्रा न्याय द्यायला अरुणाचलला गेली नाही, अरुणाचलच्या लोकांना चीनच न्याय देईल असं बहुतेक राहुल गांधींना वाटतं आहे. असो, त्या देशद्रोहाची आठवण फारशी करायला नको. परंतु हे दर्शवतं आहे की शी जिनपिंग किती वैतागलेला आहे, की त्याच्यात देशामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर ते प्रॉब्लेमवरनं लक्ष वेधायचं दुसरीकडे, म्हणून अरुणाचलमध्ये काहीतरी पंगा करावा की काय अशी परिस्थिती त्यांनी केली असणं नाकारता येत नाही. आपल्याला पहिल्या काही दिवसापूर्वी बातमी जाणवली असेल की नरेंद्र मोदींनी 10,000ची फौज लडाखमध्ये नेलेली आहे. काहीतरी तर कारण असेल ना, त्यांना शंका आली असेल की लडाखमध्ये काहीतरी चीनला करायचं आहे, त्यामुळे फौज तिथे वाढवलेली आहे. तिथे तोफा नेल्या आहेत लांब पल्ल्याच्या, तिथे रणगाडे नेलेले आहेत. आणखीन आपली राफेल विमानं चंडीगडहून 20 मिनिटात केवळ लडाखला जाऊन बॉम्बफेक करून परत येऊ शकतात. अशी जय्यत तयारी उत्तर सीमेवरती आपण केलेली आहे. परंतु हे सगळं जेव्हा शी जिनपिंग करत होता, तर अरुणाचल तर हा काही त्याचा नाहीच आहे, पण हाँगकाँग मात्र त्यांचं आहे की नाही. तर हाँगकाँगमध्ये त्यांना एकदम लक्षात आलं की हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी लोक फार फोफावली आहेत, त्यांना आता त्यांच्यावरती वरवंटा फिरवला पाहिजे. इथे मला हाँगकाँगबद्दल थोडीशी आपल्याला माहिती द्यायची आहे. आपण हाँगकाँग नाव ऐकलेलं असतं, जुन्या चित्रपटांमध्ये हाँगकाँगची शूटिंग पण केलेली असतात. ब्रूस ली कुंगफू स्टार हा हाँगकाँगचा होता, जॅकी चॅन हा पण हाँगकाँगचा आहे. असे अनेक आपल्याला हाँगकाँगचे रेफरन्स माहीत असतात. हाँगकाँग हे नाव, तिथे एक जे बेट होतं त्या बेटावरती सुगंधी वृक्षांची लागवड होत असे, त्या सुगंधी वृक्षाचं नाव हाँगकाँग होतं, त्यामुळे त्या बेटाचं नाव हाँगकाँग पडलं. आणि हाँगकाँग हे बेट पहिलं जे अफूची युद्ध ज्याला म्हणतात, ओपियम वॉर म्हणतात, ते 1842 साली चीनच्यावरती ब्रिटननी हल्ला केला. ब्रिटननी त्यांच्यावरती एक युद्ध लादलं. त्या युद्धाचा परिणाम असा झाला की चिनी लोकांनी भारताकडनं अफू विकत घेतलीच पाहिजे अशी सक्ती केली. बघा, ब्रिटिशने काय केलं होतं त्यावेळेला, दादागिरीच असते ती, की आमची अफू तुम्ही घ्या, तुमच्या प्रजेला अफीमबाज बनवा आणि त्याच्याबद्दल आम्हाला पैसे द्या, कारण अफू तुम्ही घेतली की त्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्याल, असा सगळा तो प्रकार होता. पण त्याचा एक भाग म्हणून त्यांनी हाँगकाँग बेट ताब्यात घेतलं. पुढे 1860 साली चिनी राज्यकर्ते तेव्हाचे जे होते त्यांनी पेकिंगमध्ये एक कन्व्हेन्शन भरवलं आणि त्या पेकिंगमधलं कन्व्हेन्शन म्हणजे हाँगकाँग बेटाच्या पुढचा जो मेनलँड आहे, ज्याला कौलून म्हणतात,
जिथे बेट म्हणजे आता मुंबई बेट आपण धरलं आणि मुंबई बेटाच्या उत्तरेकडे आपल्याला नवी मुंबई आहे, ते काही ती मेनलँडचा भाग आहे. नवी मुंबई पनवेल मेनलँडचा भाग आहे. तसा कौलून हा चीनी मेनलँडचा भाग होता, तो सुद्धा ब्रिटिशांना देऊन टाकला. मी हाँगकाँगला गेलेलो आहे, कौलूनला मी राहतच होतो, त्यामुळे मला त्या सगळ्या जागेची थोडीशी माहिती आहे. त्या काळामध्ये मी खूप पूर्वी गेलो होतो, त्या काळामध्ये कौलूनहून एक 30 मिनिटाच्या ड्राईव्हवरती एक स्टेशन होतं, त्यातनं पुढे मेनलँड चीनमध्ये जाण्याची ट्रेन तिकडनं जायची. तेव्हा चीन वेगळा आणि कौलून आणि हे वेगळं असं होतं. पण त्यावेळेला 1898 साली चीननी ब्रिटिश लोकांशी करार केला की 99 वर्षाकरता हाँगकाँग आणि कौलून, ज्याला ते न्यू टेरिटरीज म्हणायचे, हा भाग आम्ही चीननी ब्रिटनला लीजवरती दिलेला आहे. ती लीज कधी संपली? 99 वर्ष म्हणजे 1997. त्यामुळे त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धात हाँगकाँग जपान्यांनी पण जिंकलं होतं. पुढे ते स्वतंत्र करण्यात आलं. तिथे भारतीय व्यापारी, विशेष करून सिंधी व्यापारी तिथे खूप जास्ती होते, त्यांच्याकडे पैसेही भरपूर होते आणि हाँगकाँगला हळूहळू सुस्थिती यायला लागली. 50 साली हाँगकाँगमध्ये कापडाच्या मिल निघाल्या आणि हाँगकाँगची इकॉनॉमी एकदम सुधारली. महायुद्धातनं ते वरती आलेले होते. त्याच्यानंतर 1970 साली तर हाँगकाँगला आशियन टायगर, सिंगापूरसारखंच हाँगकाँगसुद्धा आशियन टायगर म्हणून मानलं जायला लागलं. हा वेळपर्यंत सगळं ते ब्रिटनच्याच आधिपत्याखाली होतं. परंतु त्याच्यानंतर मात्र डेंग जियाओपिंगनी सांगितलं की 1997 साली आम्हाला हाँगकाँग तुम्ही परत दिलं पाहिजे. खूप हो ना करता ब्रिटननी ते परत दिलं, पण परत देताना सांगितलं की हाँगकाँगच्या लोकांना लोकशाहीची सवय झालेली आहे, तर तुम्ही 50 वर्ष त्यांच्या लोकशाहीला धक्का लावायचा नाही. आणि चीनने ते मान्य केलं होतं. परंतु चीन सांगतो तसं करतो असं मुळीच नाही. मान्य केलं असलं तरीसुद्धा त्यांनी त्याच्यानंतर एक त्यांच्यावरती बंधनं आणायला सुरुवात केली. सप्टेंबर 2002 साली चीननी तिथे एक कायद्यामध्ये बदल करायचं ठरवलं. त्याला त्यांनी सांगितलं आर्टिकल 23 नावाचा बदल आम्ही केला आहे. त्या बदलानुसार सगळ्या लोकांची फ्रीडम काढून घेतली. म्हणजे तेच 75च्या इमर्जन्सीचं इकडचं रूप आहे की तुम्हाला भाषणं करता येणार नाही, तुम्हाला वर्तमानपत्रात करता येणार नाही, तुम्हाला पब्लिकमध्ये ओपिनियन तुमचं देता येणार नाही. आम्हाला जर आवडलं नाही तर आम्ही तुम्हाला तुरुंगात डांबून टाकू आणि तुम्हाला विना चौकशी तुरुंगात नेऊ, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वकीलसुद्धा दिला जाणार नाही, अशी अत्यंत कठोर कलमं होती. परंतु हे सप्टेंबरमध्ये त्यांनी आणायचं घोषित केलं आणि हाँगकाँगमध्ये प्रचंड विद्रोह झाला आणि जुलै 2003मध्ये 5 लाख लोकांचा हाँगकाँगमध्ये मोर्चा निघाला की आम्हाला ही सगळी मुस्कटदाबी मान्य नाही. तेव्हा चीनी राज्यकर्त्यांनी ते मागे घेतलं. तेव्हा त्या प्रकारची मुस्कटदाबी त्यांनी केली नव्हती, ती परवा त्यांनी केली. कारण आता चीनी राज्यकर्ते इतके घाबरलेले आहेत की आता तो आर्टिकल 23 पुन्हा हाँगकाँगवरती लादण्यात आलेला आहे आणि त्यांचे सगळे जे नेते आहेत त्यांची धरपकड केलेली आहे. लोकांनी आंदोलन करायचं तर त्यांना नेतृत्व शिल्लक ठेवलेलं नाही आहे आणि अशा सगळ्या पद्धतीने त्यांनी हाँगकाँगवरती आपला ताबा पक्का बसवलेला आहे. परंतु ह्याचं काय होतं की तुम्ही लोकशाहीवादी एखादी जागा असली जिथे मुक्त व्यवहार, मुक्त आर्थिक व्यवहार, कॅपिटॅलिझम असतं, तिथे समृद्धी येते. आता त्या समृद्धीला नख लागलेलं आहे. म्हणजे तिकडनं पुन्हा चीनचे प्रॉब्लेम होणार आहेत. कारण हाँगकाँगमध्ये आता पैसे जनरेट करण्याचं प्रमाण कमी झालं, स्टॉक एक्सचेंज त्यांचं खाली आलेलं आहे, बिझनेस खाली आलेला आहे. अनेक अमेरिकन कंपन्यांनी सांगितलं आहे आपल्या लोकांना की हाँगकाँग सोडून दुसऱ्या देशामध्ये आपण चला आता. तर कदाचित त्यांनी भारताचंही भाग्य उजाडेल. बरेचसे लोक त्यातले भारतातसुद्धा येऊ शकतील. पहिल्यांदा जेव्हा 97 साली हाँगकाँग गेलं तेव्हा त्यातले बरेच लोक ऑस्ट्रेलियाला गेले होते. भारतीय व्यापारी तर कित्येक व्यापारी तेव्हा ऑस्ट्रेलियाला निघून गेले होते. काही इंग्लंडला गेले, काही ऑस्ट्रेलियाला गेले. तसंच आतासुद्धा होऊ घातलं आहे की काय असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे काहीच दिवसामध्ये त्यांना कळेल चीनी राज्यकर्त्यांना की आपण हे जे लोकांवरती आणतो बंधनं, ती बंधनं फारशी कामाला येत नाहीत. एव्हरग्रँडे त्यांची इतकी चांगली कंपनी होती, तिने $300 अब्ज करून बुडवल्यानंतर त्याचा जो मालक होता हुई का यान, त्याला चीननी तुरुंगातच टाकलेला आहे आणि आता त्याचं कोणाचं नावही सुद्धा ऐकू येत नाही. त्यांचा एक जॅक मा म्हणून जो होता अलिबाबा कंपनीचा मालक, त्यालाही असंच त्यांनी एक दिवशी पकडलं आणि तुरुंगात टाकलं. अशा प्रकारच्या धोरणांनी समृद्धी वाढत नसते हे चीनी राज्यकर्त्यांना उमगत नाही आणि उमगत असलं तरी त्यांना करता येत नाही. कारण त्यांना भीती वाटते लोकांचा असंतोष जर असाच बाहेर आला तर आपली इतक्या वर्षाची दडपशाही निघून जाईल. इथले कम्युनिस्ट पक्षसुद्धा चीनच्या तुंजळीने पाणी पित असतात. त्यामुळे त्यांनाही असं वाटत असतं की आपलं राज्य यावं आणि आपण हुकुमशाही करावी. भारताच्या सुदैवाने कम्युनिस्ट पक्षांना इथे मिठा एवढंसुद्धा कोणी विचारत नाही. आता त्यांना कुठेच राज्य मिळत नाही. केरळमध्ये एक छोटीशी ठिंगी त्यांची दिसते, तीसुद्धा या निवडणुकीत बहुतेक विजेल असं जवळजवळ खात्रीच होते. तर हा जो न्यू सिक्युरिटी लॉ आहे आर्टिकल 23, हा ऑलरेडी हाँगकाँगमध्ये आता लावला गेलेला आहे. बघूया त्यातनं हाँगकाँगमधनं काय त्याला प्रतिसाद मिळतो ते आणि चीनची इकॉनॉमी किती खाली जाते.
टिकटॉकसारखी कंपनी जी चीनमध्ये आहे, चीनी कंपनी आहे ती सुद्धा हाँगकाँगमध्ये त्यांनी बॅन केलेली आहे. अजून अमेरिकेने बॅन केली नाही, आपण तर कधीच बॅन केलेली आहे. चीनी राज्यकर्ते भयंकर घाबरलेले आहेत की या प्रकारची जर घटना होत राहिल्या आणि सरकारविरुद्ध असंतोष जर संघटित झाला तर आपली उजळपांगडी कधी होईल सांगता येत नाही. कारण कम्युनिस्ट पक्षातसुद्धा शी जिनपिंगना प्रचंड विरोध आहे, फक्त भीतीमुळे कोणी अजून तो विरोध बाहेर आणत नाही आहे. बघूया चीनची अवस्था किती आणखीन गाळात जाती येते, आपण त्याच्यावरती लक्ष ठेवणारच आहोत. आणि काही नवीन झालं तर मी आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येणारच आहे. हा व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल आपल्याला अनेक धन्यवाद. आपल्याला जर आवडला व्हिडिओ तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आम्ही नेहमीच सांगतो त्याप्रमाणे आधीच्या व्हिडिओवरच्या आपल्या काही कमेंट्सना उत्तर देण्याचा विचार आहे, तर तो आपण आता ह्याच्यानंतर घेऊया. मुक्तानंद कुलकर्णी कलबुर्गी कर्नाटकहून लिहितात, नमस्कार नेने सर, तुम्ही अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. फालतू मराठी वृत्तवाहिन्या बघण्यापेक्षा तुमच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा रोज एक व्हिडिओ बघणं उपयुक्त आहे. धन्यवाद मुक्तानंदजी. मला जेवढी माहिती असते तेवढी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राचं राजकारण त्याच्यातनं बाहेर पडतील त्या इतर गोष्टी सांगतील, तेव्हा त्यांना मी काही दुसरं काही त्याबद्दल मी म्हणू शकत नाही. सदाशिव सरदेसाईंनी पण हेच सांगितलं आहे, व्हिडिओ अतिशय उत्तम आणि चांगली माहिती देतो. अमेरिका प्रत्येक ठिकाणी करत असलेली दादागिरी ही मोडून आपण काढली पाहिजे. खरी गोष्ट आहे, अमेरिका चालेल तितके दिवस दादागिरी करत होतं, पण आता अमेरिकेचे जरा ग्रह फिरलेले आहेत. ट्रम्प जर आले परत तर कदाचित अमेरिकेची जरा स्थिती चांगली सुदृढ होईल. बायडन महाशयांनी मात्र अमेरिकेला अत्यंत वीक करून ठेवलेलं आहे. अरुण गुमास्ते लिहितात की रशियाच्या बाजूने अजून चीन आणि नॉर्थ कोरिया का उतरले नाहीत ते समजेल काय? नॉर्थ कोरिया हा चीनने पाळलेला कुत्रा आहे. चीन भो करेल, चीन सांगेल छू तेव्हाच तो छू होईल. आणि चीनसुद्धा सध्या अतिशय कॉशसली रशियाला मदत करण्याच्याबद्दल आहे, कारण अमेरिकेची चीनला भीती वाटते आहे. अमेरिका तैवानच्या समुद्रामध्ये, दक्षिण चीन समुद्रामध्ये आपलं आरमार, आपलं विमानवेधी दल हे सगळं आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे चीनला काही दादागिरी तिथे करता येत नाही आहेत. त्यामुळे चीन सध्या तरी अमेरिकेला काही त्रास होईल अशी गोष्ट करेल असं वाटत नाही. सुनीता कावळे लिहितात, आत्ताचा तुमचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे. मला आठवतं फार पूर्वी रशियामध्ये लोकांनी पुतळे उखडून टाकले होते. ते स्टॅलिनचे होते की लेनिनचे होते ते मात्र आठवत नाही. तुम्ही क्रूरकर्मा स्टॅलिनचा उल्लेख केला आणि ही गोष्ट आठवली. क्रूरकर्मा स्टॅलिनने असे काय केले ते येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये कधीतरी जरूर सांगा, कारण त्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि ते पुतळे तेव्हा कोणाचे उखडले होते तेही सांगा. धन्यवाद सुनीताजी. क्रूरकर्मा स्टॅलिननी रशियाच्या जवळजवळ 50 लाख तरी लोकांना ठार मारलेलं होतं आणि अत्यंत प्रचंड मोठी दडपशाही चालवली होती. स्टॅलिनचं राज्य गेल्यानंतर क्रुश्चेवचं राज्य जेव्हा आलं तेव्हा 1956 साली त्यांनी स्टॅलिनच्या पापांचा संपूर्ण पाढा वाचला होता. त्यानंतर जनता इतकी बिथरली होती की त्यांनी स्टॅलिनचे पुतळे तेव्हाच उखडून टाकले होते. उरले कोणाचे होते? लेनिनचे पुतळे होते. ते मात्र 90 साली जेव्हा पेरेस्ट्रॉइका आणि ग्लासनोस्ट आलं तेव्हा लोकांनी उखडून टाकले. तेव्हा स्टॅलिनचे पुतळे काही रशियामध्ये उरलेले नव्हते, पण लेनिनचे होते ते सुद्धा लोकांनी उखडून टाकले होते. एकदा डिटेल्ड व्हिडिओमध्ये स्टॅलिन आणि त्याची एकूण वागणूक आणि रशियाचं त्यांनी काय केलं ते आपल्याला सांगेन. त्यावेळेला आपण त्या व्हिडिओची आपण जरा वाट बघूया. नितीन पाटील गारगोटी जिल्हा कोल्हापूर इथनं लिहितात, नेने सर, मी गेल्या खूप दिवसापासून फक्त आपल्या व्हिडिओसाठी MyMTVला फॉलो केलं आहे. धन्यवाद नितीन सर. आपल्या आंतरराष्ट्रीय व्हिडिओमुळे इंटरनॅशनल जनरल नॉलेजची माहिती मिळण्यास मदत होते. असे वाटते की आपले व्हिडिओ पाहतच राहावे. धन्यवाद, आपण खूपच स्तुती केली. एवढ्या स्तुतीला काही मी लायक नाही आहे. रोज आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतो. अशीच माहिती पुढे मिळत राहावी. काळजी घ्या. नमस्कार नितीनजी, थँक्यू व्हेरी मच. माधव देसाई म्हणतात, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण होते व त्यासाठी रिॲक्टरची आवश्यकता कशी आहे हे सांगितले होते. त्यासंबंधी माझी सूचना अशी आहे की शहरात व खेड्यातील लोकांनीसुद्धा सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. आता रिडेव्हलपमेंटसाठी ज्या इमारती जातात त्यांना नवीन इमारतीमध्ये सोलर प्लांट कंपल्सरी करायला हवा, म्हणजे विजेची बचत होईल व लोकांचा पैसाही वाचेल. अगदी बरोबर आहे. आणि सरकारने नवीन जी सोलरची योजना आणली आहे त्यामध्ये नेमकं हेच केलेलं आहे. आता ज्याला पण सोलर पाहिजे त्याला सोलरमध्ये प्रचंड सबसिडी मिळते आणि त्यांनी सोलर आपल्या ठिकाणी लावून घेतलंच पाहिजे आणि आपण इंधन वाचवण्याकरता सगळ्या लोकांनी हातभार लावला पाहिजे.
शिवदास शिवा हे विचारतात, जर ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाले तर रशिया अमेरिका संबंधात फरक पडेल असे आपणास वाटते काय? निश्चितच, कारण ट्रम्प हे अमेरिका फर्स्ट या धोरणाचे पूर्णपणे समर्थक आहेत. ते रशियाला आपल्या जागी गप्प बसवतील आणि मुख्य म्हणजे युक्रेनला जी काही अमेरिकेची भरमसाठ मदत चालली आहे ती मदत ट्रम्प बंद करतील आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था जास्ती सुदृढ पायावर उभी करतील असं वाटतं. याचा आणि पुतीन पुन्हा निवडून आलेत या दोन्हीचा भारताला मात्र प्रचंड फायदा होणार आहे. तो कसा होणार आहे मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. असो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.